पण बरेचदा ते लवकर पेरिश होऊन जातात. म्हणजे फ्रेश जरी वाटले आपल्याला तरी 3-4 दिवसाच्या वरती कोथिंबीर मिरची चालत नाही. या क्षेत्रात पडायला कोविड कारणीभूत आहे मी थोडंसं म्हणेन. कारण की हॉटेल म्हटलं तरी सुद्धा बरीच इन्व्हेस्टमेंट असते. त्यामुळे मग आम्ही घरनं क्लाउड किचन सुरू केलं तेव्हा. मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, त्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्याबरोबर आहेत अजिता मॅम. वेलकम मॅम. अजिता मॅम डिलिशियसली ड्राईड फूड प्रोसेसर्सच्या ओनर आहेत. मॅम, तुमची आणि तुमच्या कंपनीची ओळख आम्हाला करून द्याल. नमस्कार, मी अजिता अतुल डोरलीकर. मी डिलिशियसली ड्राईड फूड प्रोसेसर्सची मॅनेजिंग डायरेक्टर आहे. बेसिकली आमची जी कंपनी आहे ती डिहायड्रेटेड फूड प्रॉडक्ट्सच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे. जे व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स आपण नॉर्मली फ्रेशच खातो, पण बरेचदा ते लवकर पेरिश होऊन जातात. म्हणजे फ्रेश जरी वाटले आपल्याला तरी 3-4 दिवसाच्या वरती कोथिंबीर मिरची चालत नाही. बरोबर. आणि बऱ्याचशा अशा इंडस्ट्रीज आहेत की जिथे सतत रोजचं विकत घेणं परवडत नाही, म्हणजे आणलं नाही जाऊ शकत. बरोबर. तर हे जे डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स आहेत त्याची शेल्फ लाईफ जवळजवळ 1 वर्षाची आहे. ओके. त्यामुळे आणि आम्ही फक्त त्याच्यामधलं पाणी काढतोय. ओके. आणि त्याची शेल्फ लाईफ वाढवतोय. सो इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग इंडस्ट्री. काही प्रोडक्ट्स आपल्याला टिकवायचं असेल की त्याच्यामध्ये ऑइल किंवा मीठ असा एक हे कंटेंट टाकतात लोक, तर तसं त्याच्यामध्ये काहीच प्रिझर्वेटिव्स ॲड ऑन नाही आहे? नाही, त्याच्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही आहे. कारण की पाणी नाही म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं फर्मेंटेशन नाही, कुठल्याच प्रकारचे बॅक्टेरियल ग्रोथ नाही. बरं. त्यामुळे त्याचं शेल्फ लाईफ ऑटोमॅटिकलीच वाढतं. जिथे पाण्याचा अंश नसणार आहे तर ते इंटॅक्ट राहतात. कशा मॅडम तुम्ही या क्षेत्रात कशा पडला? या क्षेत्रात पडायला कोविड कारणीभूत आहे मी थोडंसं म्हणेन. आणि चांगल्या दृष्टीने म्हणेन हे, कारण की एक नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटी मला मिळालेली आहे कोविडमुळे. आणि आम्ही बेसिकली हॉटेल आणि बाकीचं असं काहीतरी कॅफे वगैरे सेटअप करायच्या मूडमध्ये होतो. ओके. मुलाचं हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे म्हणून. बरं. पण अचानकपणे कोविडचा लॉकडाऊन लागला आणि तो एक्सटेंडच होत गेला. त्यामुळे मग काय करायचं, कारण की हॉटेल म्हटलं तरी सुद्धा बरीच इन्व्हेस्टमेंट असते, बरंच त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि तेव्हा आम्ही पाहिलं की हॉटेल्स तर बंदच झाले होते. त्यामुळे मग आम्ही घरनं क्लाउड किचन सुरू केलं तेव्हा, सिलेक्टेड आयटम्स घेऊन. आणि मग हळूहळू आम्हाला हॉस्पिटल्सचे कॉल्स यायला लागले की आमच्या इथे पेशंट्सला जेवण द्या. बरोबर. बरेचसे होम क्वारंटीन पेशंट्स होते, त्यांच्या इथे आम्ही जेवण दिलं. म्हणजे अगदी आम्ही रेल्वेला सुद्धा जेवण पुरवलंय, कारण की त्यांची जी पॅन्ट्री असते ती बंद झाली होती. आणि लहान मुलं जायची किंवा म्हातारी लोक ट्रॅव्हल करायची आणि त्यांना खायला प्यायला नसायचं. अतिशय लोकांचे हाल व्हायचे. त्यामुळे आम्ही रेल्वेच्या प्रवाशांना सुद्धा त्यावेळेला जेवण पुरवलंय. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सोशल मीडिया खूपच मदतीला आलाय. वेळ घालवायला जेव्हाही फेसबुक उघडलं तेव्हा याच्यावरती एका इन्स्टिट्यूटची ॲड पाहिली मी की असं असं केलं जाऊ शकतंय. आणि या क्षेत्रामध्ये पुष्कळ संधी आहेत. तर म्हणून मग त्यांचं फर्स्ट इंट्रोडक्टरी वेबिनार केलं आणि मग त्याच्यानंतर जरा इंटरेस्ट वाटला म्हणून मग पूर्ण सेटच केला मी कम्प्लीट. म्हणजे त्यांचे कोर्सेस असे होते की आधी डिहायड्रेशनचा, मग त्याच्यानंतर त्याच्यात बेसिक काय, त्याच्या ॲडव्हान्स, मग पॅकेजिंग, मग त्याच्यानंतर ॲडव्हर्टायझिंग, इम्पोर्ट एक्सपोर्ट सगळंच, गव्हर्नमेंट स्कीम्स, असं त्यांचं एक पॅकेजच असल्यासारखं आहे. तर ते पूर्ण केलं सगळं. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर डिस्कशन सुरू झालं की बॉ कुठे करायचं. बेसिक इथपासूनच आहे ना, कारण की रॉ मटेरियल मिळायला पाहिजे आणि जे बनवते विकायला मार्केट पाहिजे. बरोबर. त्यामुळे आम्ही नागपूरला होतो, तिथे हे जरा कठीण वाटत होतं. म्हणून मग आम्ही सप्टेंबरला फायनली डिसिजन घेतलं की आम्ही पुण्याला शिफ्ट करू. आणि मग इथे येऊन आम्ही सगळं ते सुरू केलं. बरं. बेसिक इन्व्हेस्टमेंट कशी आहे आणि तुम्ही कोर्सेसबद्दल थोडंफार सांगा, म्हणजे जी ऑडियन्स आम्हाला पाहतीये की त्यांना जर या क्षेत्रात पडायचं असेल तर ते कसे पडू शकतात? उद्योगवर्धिनी म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे नाशिकला. मी त्यांचे कोर्सेस केलेले आहेत. ओके. आणि त्यांचं जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये त्यांनी इतके या इंडस्ट्रीचे सगळे मास्टर्स बोलवले.
जे आपल्याला प्रॉपरली गाईड करतील, शिकवू शकतील, जे ऑलरेडी या बिझनेसमध्ये वर्षानुवर्ष आहेत. सो प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. तसं इंडस्ट्रीमध्ये खूप वर्ष असल्यामुळे त्यांना याच्यातले सगळे खाचखळगे माहिती आहेत आणि ते प्रॉपरली पार्टिसिपंट्सला गाईड करू शकतात. बरोबर. तर मी उद्योगवर्धिनीचे सगळे कोर्सेस केलेले आहेत. दे कॅन सर्च ऑन यूट्यूब किंवा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर मी तो शेअर करू शकेन. किती दिवसांचा वगैरे कोर्स असतो? कोर्स साधारण 15 दिवसाचा असतो. अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सगळं. मशिनरीची माहिती, कसं सिलेक्ट केलं पाहिजे किंवा तुमची कॅपॅसिटी काय, त्या हिशोबाने तुम्ही सिलेक्ट केलं पाहिजे. बरं, प्रोडक्ट्स बद्दल सांगाल मॅडम तुम्ही? आज मी पाहते तुम्ही खूप प्रोडक्ट्स आणलेले आहेत आम्हाला दाखवण्यासाठी, तर एक एकची आम्हाला ओळख करून द्या. आम्ही सुरुवातीला जेव्हा डिहायड्रेशन म्हटलं तेव्हा बऱ्याचशा लोकांना असं वाटत होतं की जसं कॉमनली लोकांना माहिती आहे की बुवा कांदा वाळवायचा त्याची पावडर करायची, आलं लसूण वाळवायचं त्याची पावडर करायची. आम्हाला लोकांनी तेच विचारलं होतं की तुम्ही पण हेच करून विकणार आहात का, आणि मग इतके कॉम्पिटिटर्स आहेत तर तुमचं प्रॉडक्ट कोण घेणार, चालणार. त्यामुळे मी शिकता शिकताच याच्यावरती R&D करायला सुरुवात केली होती की कोणतं असं प्रॉडक्ट आहे की जे मी मार्केटमध्ये आणू शकते आणि जे लोकांना पण आवडेल आणि त्यांच्या कामाचं आहे. बरोबर. तर सगळ्यात पहिलं तर आम्ही स्प्राउट्स पासून सुरू केलंय. तुम्ही बघू शकता माझ्याकडे इथे स्प्राउटेड मूग आहेत वाळवलेले, आणि ज्याला प्रिझर्वेटिव्ह फ्री, पेस्टिसाइड फ्री आणि अतिशय हेल्दी, कारण की बरेचसे लोक जिममधनं येतात त्याचं सॅलड खातात किंवा स्टीम करून थोडासा चाट मसाला टाकूनही तुम्ही खाऊ शकता, उसळ करून खाऊ शकता. आणि याची सगळ्यात विशेषता म्हणजे तुम्हाला याला जास्ती भिजवायचं नाहीये. एक बॉईल आलेल्या गरम पाण्यात तुम्ही ह्याला टाका आणि 20 मिनिटं झाकून ठेवा, ते रिहायड्रेट होतील आणि इट इज रेडी टू कुक. नाही म्हणजे आपल्यासारख्या महिलांचा एक प्रॉब्लेम असतो की आपण खूप बिझी असतो. अगदीच. आणि त्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींकडे आपलं लक्ष असतं. घर कसं करायचंय, ड्रेस कोणता घालायचा आहे, नवऱ्याच्या डब्यामध्ये काय टाकायचंय, ह्या सगळ्या गोष्टींमधनं संध्याकाळी जर तुम्ही स्प्राउट भिजत घालायचे विसरलात तर मग पुढचे 2 दिवस काही स्प्राउट्स मिळत नक्कीच. आणि तो जो प्रॉब्लेम आहे की नाही का, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं, त्याच्यापेक्षा आता मला खायचे आहेत, लगेचच अर्ध्या तासात मी बनवले आणि लगेचच ते तयार आहेत. हा एक खूप प्रॉब्लेमॅटिक ह्याच्यावरती तुम्ही सोल्युशन काढलेलं आहे. म्हणजे कदाचित हे माझ्याही अनुभवावरनं मला वाटलं असेल की करून बघावं, कारण की उसळी आणि कशाईसाठी आपल्याला हवे असतात, पण आपल्या जर रेडी नसले तर आपली जी पंचायत होते त्याच्यातून याचा जन्म झालेला आहे. ओके, अजून एखादं प्रोडक्ट सांगाल मॅडम? आय गेस विन मला हे दिसतंय. येस, व्हेजिटेबल. ही कसुरी मेथी आहे. कॉमनली आपल्या इथे सगळ्याच बरेच जण वापरतात रेग्युलर पदार्थांमध्ये. तर ही कसुरी मेथी आम्ही केली आणि याला पण खूप डिमांड आहे कारण की ही होमली आहे. म्हणजे अगदी मार्केटवाल्याचा जो एक फील असतो ना वेगळा की बाजारातनं आणलेली आहे, त्याच्यापेक्षा पीपल फेल्ट की ही जास्ती बेटर टेस्ट आणि चांगली राहिली. आणि भाजी आमटीमध्ये घातल्यानंतर सुवास आणि कलर ह्या दोन्हीमध्ये उजवी होती, त्यामुळे लोक हॅप्पी आहेत हे घेऊन. आणि अजून एक माझ्याकडे इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणजे कोथिंबीर. कितीही आपण कोथिंबीर आणून फ्रेश ठेवतो म्हटलं तरी सुद्धा ती 5-6 दिवसाच्या वर टिकत नाही, पावसाळ्यामध्ये चांगली मिळत नाही. तर त्याच्यासाठी हे एक माझ्याकडे सोल्युशन आहे. बरोबर. जरी आता थोडीशी महाग वाटते पण ज्या वस्तू आपण वाया घालवतो ना त्याच्यापेक्षा हे बेटर ऑप्शन आहे. असं हे झिप पाऊच आहे. तुम्ही वरून फक्त कट करा, थोडीशी वापरा आणि फ्रेश जितकी आपण टाकतो ना त्याच्यापेक्षा अर्धी लागते ही. त्यामुळे पण सेविंग आहे. आणि तुम्ही याला एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा याची झिप लावून जरी याला सेफली ठेवलं मॉइश्चरपासून लांब तरी सुद्धा ही तुम्हाला 6 महिन्याचं शेल्फ लाईफ नक्की देते. मस्त. खूप सारे प्रोडक्ट्स पाहायला भेटत आहेत मला. तुमची नक्की आम्ही लिंक शेअर करू ज्याच्यावरती आम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स पाहायला मिळतील. नक्कीच. आणि मला असं वाटतं की होमली तर त्याचा चांगला उपयोग आहेच आहे, पण जे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहेत, हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये आहेत, तिथे सुद्धा ह्या भाज्यांची खूप गरज असते. आणि इमिजिएटली पाहायला गेलं तर लगेच जर मिळालं नाही किंवा काही हे झालं तरी तुमचे ऑप्शन्स खूप चांगले आहेत
जे तिथे खूप मोठ्या प्रमाणात लागू शकतात? हो नक्कीच. जसा माझ्याकडे वाळवलेला कांदा आहे तर हा बरिस्ता म्हणूनही कामात येईल, कारण की बिर्याणीवरती सतत तळलेला कांदा लागतो. ओला कांदा तसेही लोक उन्हामध्ये ठेवतात थोड्या वेळ की त्याचं पाणी वाळून गेलं पाहिजे, म्हणजे तो लवकर तळला जाईल. तर हा जर का वाळलेला कांदा वापरला तर तळ्याला तेलही कमी लागतं आणि तो लवकर फ्राय होतो. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर का ह्याला ओला कांदा करायचा असेल आणि कशात वापरायचा असेल तर एक 5 मिनिटं तुम्ही याला साध्या पाण्यात जरी ठेवलं तरी सुद्धा हा नॉर्मल होईल. आणि चिवड्याला पण तुम्हाला कुरकुरीत कांदा एकदम कामात येईल. चांगलं. कांदा कापायचे कष्ट तुम्ही वाचवले. अगदीच. ओके. तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत मॅम या प्रोडक्ट्सला घेऊन? कसं तुम्ही आता हां, या प्रोडक्ट्सला घेऊन प्लॅनिंग म्हणाल तर अगदी शक्यतो सगळ्यांना अफोर्डेबल करणं, अवेलेबल करणं, आणि मेन म्हणजे ते अफोर्डेबल पण असले पाहिजेत, कारण जरा सध्या थोडेसे ते प्रॉडक्ट्स महाग वाटतात. बरोबर. तर ते थोडे जरा अफोर्डेबल रेंजमध्ये आणायचेत. आणि रेडी टू कुक रेंजमध्ये चाललो आहे आम्ही. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रकारचे सूप प्रीमिक्स करतोय. ओके. आणि स्पेशालिटी म्हणजे वैदिक सूप्सकडे वळलो आहे जरा, ज्याच्यामध्ये आम्ही प्रोटीन सूप, डायबिटीस ज्यांना आहे त्यांच्यासाठी वेगळं बेझिल सूप करतोय, काळ्या राईसचं सूप करतोय. तर हां, तर असे 15-16 प्रकार वैदिक सूप्समध्ये करतोय. आणि रेडी टू कुक प्रकारामध्ये डिहायड्रेटेड ग्रेव्हीज केल्या आहेत, ऑल इन पावडर फॉर्म्स. तुम्हाला ज्या प्रकारची भाजी हवी असेल ते तुम्ही त्याच्यात मिक्स करा. म्हणजे थोडी जर स्पायसी भाजी हवी असेल तर तुम्ही साधं पाणी घातलं तरी चालेल. थोडी अशी स्वीट जर टेक्स्चर तुम्हाला हवं असेल तर एक अर्धा कप दूध त्याच्यामध्ये घाला, तर ग्रेव्हीचं टेक्स्चर गेट्स बेटर. येस. आपली बोलण्यामध्ये एक सेल्फ कॉन्फिडन्सवर तुमच्याबरोबर माझी चर्चा झाली. आमच्या ऑडियन्सला नक्की ऐकायला आवडेल की आपला स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स घेऊन जर तुम्ही कोणत्या बिझनेसमध्ये उतरलात तर त्याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो? कुठलाही बिझनेस करताना किंवा आपण म्हणूया की साधा जेव्हा आपण घरातला सकाळचा चहा करतो त्याच्यात सुद्धा आपल्याला कॉन्फिडन्स असावा लागतो की मी जितका कप चहा ठेवलाय तेवढ्याच मापाने मी साखर आणि चहा. बरोबर. आपण तिथे गोंधळलो तरी सुद्धा आपलं प्रमाण चुकेल आणि चहा नक्कीच चांगला होणार नाही. त्यामुळे जेव्हा आपण इतका मोठा बिझनेस रन करायचा विचार करतोय तेव्हा स्वतःवरती सगळ्यात जास्त विश्वास पाहिजे, कारण तुमच्यावर अविश्वास दाखवायला जनता आहेच. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष ठेवून जेव्हा तुम्ही स्वतःच्या कॉन्फिडन्सनी काम करता तेव्हा समोर जाण्याचा तुम्हाला एक रस्ता दिसत जातो, जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो. आणि जर तुम्ही स्वतःवरच विश्वास नाही ठेवलात तर दुनिया तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार आहे. बरोबर. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास आणि स्वतःचं प्रॉडक्ट जे आपण करतोय ते अगदी बेस्ट आहे हे समजूनच पुढे करायचं. स्वतःची खात्री पटली तेव्हाच आपण दुसऱ्याला सांगू शकतो बरोबर जे आहे ते बरोबर चाललंय. बरोबर आहे. अशा अजिता मॅमचे प्रॉडक्ट सगळे कोणतेही पेस्टिसाइड न वापरलेले आहेत आणि फक्त त्याच्यातनं पाणी त्यांनी काढून घेतलेलं आहे आणि जसं तसा सेम प्रॉडक्ट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्यांच्या अजून एक प्रॉडक्टबद्दल आपण जाणून घेणार होतो. ॲक्टिवेटेड आल्मंड्स तुम्ही सांगायचे राहिलात मॅम. हो, ॲक्टिवेटेड आल्मंड्स ही अशी गोष्ट आहे की आपण रात्री बदाम भिजत घालतो आणि सकाळी ते खातो. पण समजा जर उशिरा बदाम भिजवले तर सकाळी ते बदामाची बी कडक असते आणि जेव्हा आपण साल काढून खातो तेव्हा ती बी कडक लागते आपल्याला आणि थोडीशी वॉटरी लागते. तर आम्ही 48 तास हे बदाम भिजत घातले. त्यामुळे सालांमध्ये जे काही निगेटिव्ह हे असतं ज्याच्यासाठी आपण साल काढतो तर ते त्या पाण्यामध्ये निघून गेलंय. आणि आम्ही थोडीशी जरा टेस्ट एनहान्स करायला त्याच्यामध्ये सॉल्ट घातलं होतं पाण्यातच भिजवताना. 48 तास भिजवून हे बदाम डिहायड्रेट केलेले आहेत. काहीही प्रिझर्वेटिव्ह त्याच्यामध्ये नाही. जी वस्तू आपण आठवणीसाठी खातो आणि जी भिजवायला विसरतो त्याच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. जाता जाता सकाळी 2 बदाम तुम्ही तोंडात टाका आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. असं आपल्या एका प्रॉब्लेमवर मॅडमनी खूप छान सोल्युशन आणलेलं आहे की जर तुम्ही संध्याकाळी बदाम भिजवायचे विसरलात किंवा कोणती गोष्ट तुम्ही भिजवायची विसरलात तर ती नाही भिजवली तरी चालेल. दुसऱ्या दिवशी लगेच फटाफट अर्ध्या तासामध्ये तुमचं सगळं रेडी होऊन जाईल. ते मूग असू द्या, मटकी असू द्या किंवा तुमची कोणतीही भाजी असू द्या, त्याचं सोल्युशन मॅमनी घेऊन आलेले आहेत. अजिता मॅम, खूप छान वाटलं तुम्ही आज इथे आलात आणि तुमच्या प्रोडक्टबद्दल सांगितलं. धन्यवाद.